आपण मीडिया बाईंग प्रोसेस बघत होतो. तर त्याच्यात 7 स्टेप्स येतात. पहिली आहे दी बाईंग ब्रीफ, त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंटल एनालिसिस, दी सायन्स अँड आर्ट ऑफ बाईंग, बेंच मार्किंग, बाईंग प्लॅन प्रेझेंटेशन, डील मॅनेजमेंट अँड पोस्ट बाय. पहिली जी स्टेप आहे बाईंग ब्रीफ, त्याच्यामध्ये वन्स दी annual plan or campaign has been approved by client, it is time for the planner to brief the buyer to ensure that the buying plan is not only a rate negotiation process and has a buying strategy and innovative and creative ideas relevant to the brand sales, recognition and popularity. It is essential for the buyer to have a uh, thorough thorough understanding of brand strategy. बाईंग ब्रीफ मध्ये एखादी ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सी असेल किंवा कॅम्पेन करणारी एखादी फर्म असेल, तर कंपनी ज्यांना त्यांचं प्रोडक्ट जे आहे त्यांचं ब्रँडिंग करायचंय, तर ह्यांच्यामध्ये फक्त निगोसिएशन एवढाच पार्ट राहत नाही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. तर त्या पॅकेजेस मध्ये त्यांच्या स्ट्रॅटेजीज असतील, क्रिएटिव्ह आयडियाज आहेत, इनोव्हेशन आहेत, तर हे सुद्धा इन्क्लूड असतं. त्याच्यामुळे आता आपण कंपोनंट्स बघूया. कंपोनंट्स ऑफ बाईंग ब्रीफ. ऍक्च्युली हे कन्व्हिन्स केलं जातं फुल्ली त्यांच्या कस्टमरला की त्यांचं प्रॉडक्ट कुठल्या पद्धतीने कॅम्पेन केलं जाणार आहे, प्रेझेंट केलं जाणार आहे. कंपोनंट्स मधलं पहिलं आहे त्या ऍडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजीज. ऍडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजीज मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट कुठल्या पद्धतीने करणार आहेत, ऍडव्हर्टाइजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत आणि ब्रँड पोझिशन काय असेल. त्याच्यानंतर टार्गेट ऑडियन्स डेमोग्राफिक आणि सायकोग्राफिक अनालिसिस केलं जातं. त्याच्यानुसार ब्रँडिंग स्ट्रॅटेजी किंवा मीडिया स्ट्रॅटेजी ज्या आहेत तर त्या सिलेक्ट केल्या जातात, जेणेकरून रीच जो आहे तर तो जास्तीत जास्त असेल. त्याच्यानंतर आहे मार्केट्स प्रायोरिटीज, डिफरन्सिएशन बिटवीन मार्केट्स, मार्केट ग्रोथ रेट, या सगळ्या गोष्टी सुद्धा ह्याच्यामध्ये अनालिसिस केल्या जातात. त्याच्यानंतर आहे मीडिया बजेट. आता प्रत्येक मीडिया आपण बघितलंय की टीव्ही असेल, रेडिओ असेल, न्यूजपेपर आहे, या प्रत्येक मीडियाचं बजेट वेगवेगळं आहे. ठीक आहे. तर कंपनीचं जे बजेट आहे ऍडव्हर्टाइजमेंट साठीचं, तर त्याच्यामध्ये कुठला मीडिया त्यामध्ये फिट बसतो हे अनालाइज करायला पाहिजे. त्याच्यानंतर मीडिया ऑब्जेक्टिव्ह मध्ये व्हेरियस मार्केट किंवा चॅनल थ्रू त्यांचे क्रिएटिव्हिटी आणि इम्पॅक्ट ऑन सेल्स, हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह व्हेरियस आहेत की फक्त अवेअरनेस कॅम्पेन केलं जातं किंवा न्यू मार्केटमध्ये प्रोडक्ट लॉन्च केलं जातं, एक्झिस्टिंग प्रोडक्ट असेल ते, किंवा त्या प्रोडक्ट बद्दल काही डाऊट असेल किंवा प्रोडक्ट फेल झालंय आणि आता त्याची इमेज रिक्रिएट करायचंय. वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह असतात, तर ते त्यानुसार फुलफिल करावे लागतात विथ द हेल्प ऑफ दॅट स्पेसिफिक मीडिया. त्याच्यानंतर कॅम्पेन पिरियड अँड शेड्युलिंग स्ट्रॅटेजीज. कॅम्पेनचा पिरियड किती असणार आहे, 6 महिने कॅम्पेन करायचंय, वर्षभर कॅम्पेन करायचंय, ठीक आहे. त्याच्यानंतर स्केड्यूल कसं असणार आहे त्याचं, सीझन वाईज असणार आहे, तर त्या सीझनला हेवी स्केड्यूल असणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त कॅम्पेन स्ट्रॅटेजीज यूज केल्या जातील, कॅम्पेन केलं जाईल. किंवा काही प्रोडक्ट 12 महिने स्टेडीली कॅम्पेन करत असतात. त्याच्यानंतर आहे अप्रूव्ह मीडिया प्लॅन्स. त्याच्यामध्ये चॅनलवर पब्लिकेशन आहे किंवा बजेट सेट जे आहे तर त्याचा अप्रुव्हल. त्याच्यानंतर आहे इनोव्हेशन्स अँड इव्हेंट्स. इनोव्हेशन मार्केटिंग मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ज्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज यूज करता, वेगळ्या पद्धतीने तुमचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस
मार्केटमध्ये लॉन्च करता, प्रेझेंट करता, तर ते तितकंच अपीलिंग असतं. कधी इमोशनली असतं किंवा कधी फनी वे मध्ये असतं. त्या स्ट्रॅटजीमुळे, त्या इनोव्हेटिव्ह आयडियामुळे लोकांच्या ती ऍड जास्त लक्षात राहते आणि त्या ब्रँडकडे लक्ष जे आहे तर ते जास्त दिलं जातं. तो ब्रँड पटकन लक्षात राहतो. त्याच्यानंतर आहे सेकंड, एन्व्हायरमेंटल अनालिसिस. सेकंड स्टेप बघतोय आपण. एन्व्हायरमेंटल अनालिसिस आपल्याला माहितीच आहे. बिफोर वी ऍक्च्युअली स्टार्ट द प्रोसेस टू अराइव्ह ॲट द बाय फॉर अ ब्रँड, it is essential to sit back and understand the overall media context in which the brand would be functioning. आधी मीडिया कॉन्टेक्स्ट जो आहे तर तो कन्सिडर केला पाहिजे, समजून घेतला पाहिजे की त्याचं फंक्शन कसं आहे, त्याला किती व्हॅल्यू दिली जाते. ठीक आहे. त्याच्यात टार्गेटेड ग्रुप बेस जर बघायला गेलं तर चेंजेस इन टार्गेटेड ग्रुप, मीडिया कन्झम्पशन हॅबिट्स अँड बिहेवियर, इम्पॅक्ट ऑफ changing lifestyle on media usage partner with specific focus on day parts, the role of non-traditional media plays. आता TG बेस जर बघितला आपण तर एन्व्हायरमेंट कसं चेंज झालंय की काही ग्रुप्स जे आहेत, आता यंग जनरेशन जे आहे तर ती जास्त टीव्ही बघत बसत नाही. आता वेब सिरीजचा जमाना आलाय. ठीक आहे. तर जास्तीत जास्त ते मोबाईलवर म्हणा किंवा टीव्हीवर जरी बघितलं तरी वेब सिरीज जास्त प्रेफर करतात. मग तुम्हाला जर ब्रँडिंग करायचंय किंवा तो मीडिया चूज करायचा आहे तर त्या ऍड त्याच्यामध्ये जास्तीत जास्त यायला पाहिजेत, जर तुमचा यंग ग्रुप हा टार्गेटेड कस्टमर असेल तर. त्याच्यानंतर मीडिया पॅटर्न कसा आहे किंवा ट्रॅडिशनल मीडियाचा रोल आता खूप कमी होत चाललाय, ह्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. त्याच्यानंतर मीडिया बेस जर कन्सिडर केलं तर शेअर ऑफ मीडिया स्पेंड बाय मीडियम, एक्सपान्शन इन मीडिया एक्सपेंडिचर, मुवमेंट इन प्राइसिंग अँड प्राइस राइजेस लेवल, इम्पॅक्ट ऑफ fragmentation on reach of the medium, forthcoming launches and impact on existing players, tie-ups, takeovers and their impact on negotiating power of media partners, effect of new media on traditional media consumption and pricing. त्याच्यामध्ये त्या मीडियाचा मार्केट मधला शेअर किती आहे, त्यांचं एक्सपान्शन किती आहे. ठीक आहे. मग अगदी टेलिव्हिजन कन्सिडर करायचं झालं तर चॅनल वाईज कुठल्या चॅनलचा TRP जास्त आहे किंवा कुठल्या शोचा TRP जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्राइजेस ज्या आहेत तर त्या कशा आहेत, लॉन्च केल्यानंतर एखाद्या ब्रँडचे ऍडव्हर्टाइजमेंट केल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट किती आहे, सेल्स किती होतोय, टर्नओव्हर किती आहे त्या स्पेसिफिक ब्रँडचा. त्याच्यानंतर त्यांचे जे कन्झ्युमर्स असणार आहेत त्यांचे टायअप आहेत का किंवा त्यांनी कुठली कंपनी टेक ओव्हर केली आहे का, मग त्याचा निगोसिएशन होणारा इफेक्ट, या सगळ्या गोष्टी अनालाइज केल्या जातात. थर्ड आहे आर्ट अँड सायन्स ऑफ मीडिया बाईंग. आता मीडिया जे आहे तर सायन्स अशासाठी की ते एक्सपेरिमेंटिंग आहे. ठीक आहे. जेव्हा नवीन आयडिया, नवीन गोष्टी, नवीन स्ट्रॅटेजीज यूज केल्या जातात तर त्या एक्सपेरिमेंटल बेसिसवर केल्या जातात की ह्यामुळे जास्तीत जास्त कन्झ्युमर अप्रोच होतील त्या ब्रँडकडे. ठीक आहे. ते एक्सपेरिमेंटल आहे म्हणून ते सायंटिफिक वे आहे. आणि आर्ट अशासाठी की कुठल्या पद्धतीने ते रिप्रेझेंट केलं जातं, त्याच्यामध्ये काय काय क्रिएटिव्हिटी यूज केली जाते, मेसेज कुठल्या पद्धतीने डिलिव्हर केला जातोय, स्क्रीनवर कॅरेक्टर्स असतील किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स असतील, तर हे सगळं आर्ट आहे. त्याच्यानंतर आहे बेंच मार्किंग. बेंच मार्किंग मध्ये जी टॉप मोस्ट कंपनी आहे इन सेम फील्ड तर
त्यांचा रेव्हेन्यू जो आहे तर तो कन्सिडर केला जातो की किती रेव्हेन्यू त्यांनी जनरेट केला त्या कॅम्पेन थ्रू, आणि तो बेंचमार्क सेट केला जातो. त्याच्यातले काही आस्पेक्ट्स आहेत. पहिला आहे कम्पेअरिंग विथ प्रिव्हियस इयर. स्वतःच्याच कंपनीचं प्रिव्हियस इयर्सचे रेव्हेन्यू आहेत, टर्नओव्हर आहे, प्रॉफिट आहे, हे सगळं अनालाइज करायचं आणि त्याच्यानुसार जसं आपण बजेट सेट करतो, मागच्या वर्षीचं बजेट काय होतं, अकॉर्डिंगली ह्या वर्षी बजेट कसं असायला हवं त्या पद्धतीनेच. त्याच्यानंतर कम्पॅरिझन विदिन अ टाईप मध्ये जसं मी म्हटलं होतं की टेलिव्हिजन हे जरी मीडियम सिलेक्ट केलं आपण, तर त्याच्यामध्ये पण कम्पॅरिझन केली जाते की कुठल्या चॅनलचा TRP जास्त आहे, किंवा एखाद्या चॅनलला जरी सिलेक्ट केलं असेल तरी त्याच्यात जास्तीत जास्त पॉप्युलर शो कुठला आहे की ज्याच्यामध्ये मार्केटिंग करून रीच जास्त मिळेल, त्याच्यात फ्रिक्वेन्सी जास्त असायला हवी. त्याच्यानंतर कम्पेअरिंग विथ अदर क्लायंट्स विदिन दी एजन्सी. बाकीचे जे क्लायंट्स आहेत तर त्यांनी कुठल्या कुठल्या आयडियाज किंवा रिक्वायरमेंट्स दिल्यात, ते कुठल्या पद्धतीने कॅम्पेन करतायत, तर ह्या गोष्टी सुद्धा कन्सिडर केल्या जातात की जेणेकरून त्याच्यात कॉपी पण होता कामा नये, पण त्याच्यातली एखादी आयडिया जी आहे तर ती दुसऱ्या कॅम्पेन साठी यूज करता येईल. त्याच्यानंतर आहे कम्पॅरिझन विथ कॉम्पिटिटर्स. कम्पॅरिझन विथ कॉम्पिटिटर्स मध्ये कॉम्पिटिटिव्ह कंपनीज कुठल्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करतात, त्यांचे बेंचमार्क्स कसे आहेत, त्यांचा रेव्हेन्यू किती जनरेट होतोय त्या कॅम्पेनमुळे, म्हणजे तो इफेक्टिव्ह मीडियम आहे का. आणि लास्ट आहे बाईंग ऑडिट्स. बाईंग ऑडिट मध्ये क्लायंट पोर्टफोलिओ बघितला जातो, त्याच्यानंतर बेंचमार्क सेट केलेले असतात, गॅरंटी क्लायंटला दिली जाते साधारण की एवढा प्रॉफिट जो आहे तर तो नक्की होऊ शकतो. त्यांना अनालाइज करून दिलं जातं की एवढी इन्व्हेस्टमेंट ह्या ऍडव्हर्टाइजमेंट साठी लागणार आहे आणि त्याच्यातून साधारण इतका रीच होईल, एवढा जनरेट होईल. ठीक आहे. फिफ्थ जो आहे तर तो आहे प्लॅन प्रेझेंटेशन. दी बाईंग प्लॅन शुड बी वेल प्रेझेंटेड बाय दी मीडिया बायर. आता प्लॅन प्रेझेंटेशन एजन्सी ज्या आहेत तर त्या प्लॅन जो आहे तर तो प्रेझेंट करतात बायरला, म्हणजे एखाद्या ब्रँड किंवा ऑर्गनायझेशनला, की जेणेकरून त्यांनी त्या मीडिया यावं त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. पहिले आहे त्याच्यात युझिंग पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले जातात. त्याच्यामध्ये मेन पॉइंट ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट्स असतात की जेणेकरून त्या क्लायंटला इझिली कळू शकतं की प्लॅन कसा एक्झिक्यूट होणार आहे. त्याच्यानंतर रिझन्स फॉर चॅनल चॉईस, की हे चॅनल का सिलेक्ट केलं पाहिजे, त्या चॅनलचा TRP जास्त आहे किंवा त्याच्यामधला हा शो पॉप्युलर आहे किंवा हे चॅनल लोक जास्तीत जास्त बघतात किंवा हे कॉमेडी शोज आहेत किंवा रियालिटी शोज आहेत म्हणून यंग जनरेशन हे शो बघतं. हे जे काही रिझन्स असतील तर ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून त्यांना दाखवली जातात आणि कन्व्हिन्स केलं जातं. त्याच्यानंतर आहे मेंटेनिंग प्रायोरिटीज मध्ये ऍडव्हर्टाइजमेंटचं स्केड्यूल जे आहे तर ते टाईट असता कामा नये. मग त्याच्यामध्ये प्राईम टाइम मध्ये प्रायोरिटी जास्त दिली गेली पाहिजे. जर कॅम्पेन करतोय, सुरुवातच असेल कॅम्पेनची, तर की जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमरला कळेल की हे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे.
त्याच्यामुळे त्याचा जो रीच आहे किंवा पीक असणार आहे ऍडव्हर्टाइजमेंटचा तो प्राईम टाइम मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर हाऊसहोल्ड गुड्स जर असतील तर ते दुपारच्या सेशन मध्ये पण असायला पाहिजेत, त्या स्लॉट मध्ये असायला हवेत. नेक्स्ट आहे डील मॅनेजमेंट. डील मॅनेजमेंट मध्ये विन विन सिच्युएशन असायला पाहिजे, की बायर असेल आणि म्हणजे मीडिया एजन्सी असेल आणि बायर असेल किंवा क्लायंट असेल, तर मल्टी व्हेकल्स यूज करायचे असतात, मीडिया मिक्स यूज करायचे असतात क्लायंटला ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन साठी. त्यामुळे त्यांचं बजेट जे आहे तर ते लिमिटेड असतं. तर ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सी सोबत निगोशिएट करताना त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. दॅट इज द डील बिटवीन बोथ ऑफ देम, की त्यांनी किती पिरियड पर्यंत कोणत्या फ्रिक्वेन्सीला ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन करायचंय आणि त्याच्यासाठी त्यांना किती पे केलं जाणार आहे. नेक्स्ट आहे पोस्ट बाईंग डिसिजन. पोस्ट बाईंग डिसिजन मध्ये मीडिया जो आहे सिलेक्ट केला, बाय केला, तर त्याच्यानंतर कॅम्पेन स्टार्ट झाल्यानंतर आपण काही प्लॅटफॉर्म जे आहेत तर ते कन्सिडर करतो. तर ते पहिलं आहे प्रिंट पोस्ट बायर्स. प्रिंट पोस्ट बायर मध्ये 6 महिन्यांनी असेल किंवा एका स्पेसिफिक पिरियड नंतर त्यांच्याकडे किती ट्रान्झॅक्शन झालंय किंवा त्यांना त्या कॅम्पेन मधून प्रॉफिट मेकिंग किती झालंय, ठीक आहे, किंवा अवेअरनेस किती जनरेट झालाय, हे ते कॅल्क्युलेट करतात. त्याच्यानंतर टीव्ही पोस्ट बायर्स. टीव्ही पोस्ट बायर्स मध्ये कॉस्ट पर रेटिंग पॉइंट आहे तर तो कॅल्क्युलेट केला जातो. त्याच्यानंतर ऍड पोझिशन इंडेक्स. ऍड पोझिशन इंडेक्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट किती वेळासाठी दाखवली जाते. म्हणजे आता एखादा प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी 10 सेकंड आधी पटापट 2 ते 3 सेकंदामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट ब्रीफ केल्या जातात. अशा 5 ते 7 ऍडव्हर्टाइजमेंट ब्रीफ केल्या जातात, ठीक आहे. तर मग त्याचा पिरियड काय आहे किंवा त्यांना टाइम स्लॉट कुठला दिला जातो हे पण कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर ऍड पोझिशन इंडेक्स मध्ये पण फॉर्म्युला दिलेला आहे. त्याच्यानुसार चॅनल जे आहे तर चॅनल स्विचिंग बिहेवियरमुळे कमर्शियल ब्रेक्स असतील तर त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट किती वेळा दाखवता येऊ शकते किंवा चॅनल स्विचिंग हॅबिट असेल तर किती लोक त्या ऍडव्हर्टाइजमेंट मिस करतायत, अजून कुठल्या चॅनलवर ते कॅम्पेन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रोमो टॅग्स जे आहेत तर ते स्पॉन्सरशिप टॅग्स असतात, ठीक आहे. एखाद्या इव्हेंटला स्पॉन्सर बाय म्हणून एखाद्या कंपनीचं नाव सांगितलं जातं किंवा ज्वेलर्सचं नाव सांगितलं जातं. हे काय आहेत, प्रमोशनल टॅग्स आहेत. त्याच्यानंतर आहे सिलेक्टिव्हिटी इंडेक्स. सिलेक्टिव्हिटी इंडेक्स जे मीडियम सिलेक्ट केले तर त्याचा किती उपयोग झालाय, ठीक आहे, सेल्स किती जनरेट होतोय, त्याच्यामुळे पोटेन्शियल कस्टमर पर्यंत पोहोचता येतंय का, त्याच्यानंतर टार्गेटेड कस्टमर जे आहेत टार्गेटेड मार्केट पर्यंतचा रीच किती आहे तर तो कॅल्क्युलेट केला जातो पर 100 म्हणजे पर्सेंटेज मध्ये. त्याच्यानंतर आहे चॅनल वाईज CPRP कंपॅरिझन. कॉस्ट पर रेटिंग पॉइंट कंपॅरिझन केलं जातं. अपार्ट फ्रॉम कंपॅरिझन दी प्लॅनर CPRP टू दी deliver CPRP. Deeper analysis usually reveals insights that have implications for the next buying decision. Instead of focusing on only the planner and delivered CPRP, channel-wise movement in cost, CRP delivery, CPRP and restaurant efficiency should
sorry, CPRP and the resultant efficiency should be examined. आपण CPRP कॅल्क्युलेशन बघितलेत ऑलरेडी, GRP पण बघितलाय. तर त्याच्यामध्ये जे चॅनल आपण सिलेक्ट करतोय किंवा मल्टिपल चॅनल्सवर सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट चालू असतात, तर त्याच्यातून कुठल्या चॅनल मधून जास्त फायदा होतोय. कारण ज्या चॅनलचा TRP चांगला आहे तर ते जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज असणार आहे. ठीक आहे, पण तरी सुद्धा बाकीचे सुद्धा मीडियम आहेत, चॅनल आहेत, तर ते सिलेक्ट केले जातात. एकाच चॅनलवर ऍडव्हर्टाइजमेंट केली जात नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तर इथे टेबल दिलंय एक लक्ष एक्झाम्पल म्हणून. झी मराठी असेल तर त्याची कॉस्ट जी आहे तर ती 98 असेल. GRP त्याचा 96 आहे आणि 2005, 4, 5 आणि 5, 6चा CPRP बघितला तर तो 1013 होता आणि आता तो 1031 आलाय. म्हणजे इफिशियन्सी जी आहे तर ती -2% आहे. तेच DD10 मराठी बघितलं तर त्याची इफिशियन्सी लेवल जी आहे तर ती वाढली आहे. या पद्धतीने अनालाइज केलं जातं की जेणेकरून आपल्याला त्या मीडियाचा उपयोग होतोय का व्यवस्थित, की त्याच्यातून डायव्हेस्टमेंट करायची. त्याच्यानंतर आहे डे पार्ट परचेस पॅटर्न, चॅनल बाईंग परफॉर्मन्स, चॅनल स्प्रेड, चॅनल शेअर. आता डे पार्ट परचेस पॅटर्न जो आहे तर त्याच्यामध्ये डे स्केड्युलिंग आहे. जसं आपण प्राईम टाइम कन्सिडर करतो. ठीक आहे, प्राईम टाइम 7 PM to 10 PM. पण डे पार्ट सुद्धा आहे, तर त्या प्रत्येक स्लॉटची, प्रत्येक टायमिंगची प्राइस जी आहे तर ती वेगवेगळी असते. त्याच्यामुळे डे पार्ट परचेस पॅटर्न कसा ठेवायचा आहे, किंवा त्याच्यानंतर चॅनल बाईंग परफॉर्मन्स जो आहे की चॅनलचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याच्यातून किती सेल्स जनरेट होतोय किंवा रीच किती आहे. त्याच्यानंतर चॅनल स्प्रेड, चॅनलचा TRP किती आहे, किती लोक ते चॅनल जास्तीत जास्त बघतायत. त्याच्यानंतर आहे चॅनल शेअर, चॅनलचा मार्केट मधला शेअर किती आहे. नेक्स्ट आहे बाईंग ब्रीफ कन्सेप्ट. बाईंग ब्रीफ कन्सेप्ट मध्ये the media brief can be referred to as checklist for the media planners to help them prepare media plan for a client organization. Media planning is not an isolated function but an integral part of an overall campaign planning. बाईंग ब्रीफ जे आहे तर त्याच्यातले आपण कॉन्टॅक्ट बघूया, म्हणजे तो आपल्याला 1 by 1 लक्षात येईल. की मार्केटिंग इन्फॉर्मेशन चेकलिस्ट, त्याच्यानंतर प्रोडक्ट कॅटेगरी इन्फॉर्मेशन, जॉग्राफी लोकेशन. ठीक आहे, त्या मार्केट इन्फॉर्मेशन चेकलिस्ट मध्ये काय येतं तर दिस शुड रिफ्लेक्ट दी मार्केटिंग ऑब्जेक्टिव्स अँड प्रपोज स्ट्रॅटेजीज, प्रोडक्ट कॅरेक्टरिस्टिक्स, डिस्ट्रीब्युशन चॅनल अँड ब्रँड कॅटेगरी, एक्सपेंडिचर लेवल अँड ऍड. मार्केटिंग इन्फॉर्मेशन मध्ये इतर मार्केटिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याच्यानुसार स्ट्रॅटेजीज डिफाईन केली जाते. त्याच्यानंतर प्रोडक्ट कॅरेक्टर काय आहे, डिस्ट्रीब्युशन चॅनल कसं असणार आहे ते प्रोडक्ट डिलिव्हर होईपर्यंतचा, ब्रँड कॅटेगरी काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये होणारे एक्सपेन्सेस कसे आहेत आणि ऍडव्हर्टाइजमेंट कुठल्या पद्धतीने करावी लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे मार्केटिंग इन्फॉर्मेशन चेकलिस्ट आहे. त्याच्यानंतर आहे प्रोडक्ट कॅटेगरी इन्फॉर्मेशन, की ते प्रोडक्ट कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं. मग काही हेल्थ केअर प्रोडक्ट असतील किंवा काही ब्युटी प्रोडक्ट असतील, असे वेगवेगळे सेगमेंट्स आहेत. काही FMCG प्रोडक्ट आहेत, तर त्याच्यानुसार
त्याची स्ट्रेंथ किती असायला हवी आहे आणि मार्केटमध्ये ते किती जास्त सेल आउट होऊ शकतात, त्याची लाईफ सायकल कशी असेल ती अनालाइज केली जाते. त्याच्यानंतर जॉग्राफी और लोकेशन, त्याच्यात कुठला एरिया किंवा कुठलं पर्टिक्युलर मार्केट फोकस केलं जात आहे. मग रुरल सेगमेंट असेल, सेमी अर्बन असेल किंवा अर्बन सेगमेंट असेल, की जिथे कुठलं मीडियम जे आहे तर ते रीच होईल. त्याच्यानंतर आहे सिझनॅलिटी और टायमिंग. सिझनॅलिटी मध्ये आता काही प्रोडक्ट्स जे आहेत जसं मँगो रिलेटेड प्रोडक्ट्स असतील किंवा विंटर सीझन मध्ये आपण वुलन शर्ट किंवा वुलन कोट असतील, अम्ब्रेला असेल रेनी सीझन मध्ये, आईस्क्रीमचे ऍडव्हर्टाइजमेंट जास्तीत जास्त समर सीझन मध्ये येतात. तर हे टायमिंग जे आहेत तर हे वेगवेगळे आहेत आणि हे मॅच करावे लागतात. त्या सीझनला तेवढी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायला लागते. आणि नंतर आहे टार्गेटेड ऑडियन्स. टार्गेटेड ऑडियन्सला कुठल्या बाईंग हॅबिट्स आहेत किंवा त्यांचे फ्रिक्वेन्सी परचेस किती असणार आहे, त्याच्यानंतर त्यांना कुठलं मीडियम जे आहे तर ते कन्व्हिनियंट आहे. एलिमेंट्स ऑफ बाईंग ब्रीफ. पहिले आहे ऍडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजी. ऍडव्हर्टायझिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रँड पोझिशनिंग स्ट्रॅटेजीज ह्या ऍडव्हर्टायझिंग स्ट्रॅटेजीज मध्ये येतात. ठीक आहे, की ऍडव्हर्टाइजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत आणि ब्रँड पोझिशन करण्यासाठी कुठल्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करायचे. त्याच्यानंतर आहे टार्गेट ऑडियन्स. टार्गेट ऑडियन्स मध्ये डेमोग्राफिक अँड सायकोग्राफिक डिस्क्रिप्शन ऑफ द टार्गेटेड ग्रुप. डेमोग्राफिक आणि सायकोग्राफिक डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे आधी टार्गेटेड ऑडियन्सचं, आणि मग त्यांच्या नीड आणि डिमांड नुसार किंवा त्यांच्या सायकोलॉजीनुसार त्यांना अपील केलं गेलं पाहिजे. जर यंग जनरेशन असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट वेगळ्या असणार आहेत, जे की ओल्ड जनरेशनला वेगळ्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट अपील करू शकतील सेम प्रॉडक्टच्या. त्याच्यानंतर आहे द टार्गेट पर्सन. द ऍडव्हर्टायझिंग इज डिरेक्टली टुवर्ड्स युजली पार्ट ऑफ द क्रिएटिव्ह ब्रीफ. क्रिएटिव्हिटी आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर दी टार्गेट ऑडियन्स ऍज पर दी मीडिया स्ट्रॅटेजी, प्रायमरी अँड सेकंडरी, बायर इन्फ्लुएन्स एक्सेट्रा. मीडिया स्ट्रॅटेजी जी यूज केली जाते प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी म्हणजे आपण डिरेक्टली ऍडव्हर्टाइजमेंट बघतो. सेकंडरी स्ट्रॅटेजीज मध्ये आपण लोकांचे फीडबॅक जे आहेत की ज्यांनी ते प्रोडक्ट युटिलाइज केलंय तर ते सेकंडरी स्ट्रॅटेजी मध्ये येतं आणि त्यांचा बायरवर खूप जास्त इन्फ्लुएन्स होतो. त्याच्यानंतर आहे टार्गेट ऑडियन्स टू बी यूज फॉर मीडिया स्टडी. मीडिया स्टडी टार्गेटेड ऑडियन्सच्या अकॉर्डिंगली झाला पाहिजे, जेणेकरून कुठले कॅरेक्टर्स किंवा कुठली लँग्वेज त्याच्यामध्ये इलॅबोरेट करता येईल हे त्यांना सिलेक्ट करता येतं, फायनल करता येतं. त्याच्यानंतर मार्केट्स टू बी टार्गेटेड, प्रायोरिटी मार्केट्स अँड मार्केट विथ डिफरंट ऍडव्हर्टायझिंग जॉब्स. देन मीडिया बजेट, मीडिया सिलेक्शन जस्टिफिकेशन, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इच मीडियम. त्याच्यानंतर मीडिया बजेट बाय मीडियम, टीव्ही, प्रिंट मीडिया एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे क्रिएटिव्ह युनिट्स, नंबर ऑफ ऍड्स, साईज, ड्युरेशन ऑफ द ऍड, captions and titles, language in the ad, role of each creative unit, theme, etc. त्याच्यानंतर मीडिया ऑब्जेक्टिव्ह बाय मार्केट्स, बाय मीडिया, बाय क्रिएटिव्ह युनिट, बाय डे पार्ट्स. देन कॅम्पेन ड्युरिंग अँड शेड्युलिंग स्ट्रॅटेजीज, मार्केटिंग क्रिएटिव्हिटी, schedule promotion plan, months of heavy activity or seasonality. त्याच्यानंतर अप्रूव्ह मीडिया प्लॅन्स विथ चॅनल और पब्लिकेशन सिलेक्शन, GRP अँड रिच टार्गेट्स प्लॅन, बजेट्स. आपले हे सगळे पॉइंट डिस्कस करून झाले. त्याच्यानंतर अजून 2 पॉइंट आहे त्याच्यामध्ये, प्रोग्रामिंग स्ट्रॅटेजी आणि इनोव्हेशन्स अँड इव्हेंट्स. प्रोग्रामिंग स्ट्रॅटेजीज मध्ये इन केस ऑफ टीव्ही,
क्वालिटेटिव्ह फिट विथ द ब्रँड, स्केड्युलिंग फॉर इम्पॅक्ट ऑन सेल्स, रिच वर्सेस फ्रिक्वेन्सी मॅक्झिमायझेशन आहे. त्याच्यानंतर इनोव्हेशन अँड इव्हेंट्स मध्ये नीड फॉर इनोव्हेशन्स, काइंड ऑफ इव्हेंट द ब्रँड शुड बी असोसिएटेड विथ, काइंड ऑफ इव्हेंट द ब्रँड has been successfully associated with in the past, what does the innovation aim to achieve, who is the target person for the innovation, what is the insight about the consumer which will make this innovation effective, any competitive insights that will help, and what creative position or positioning does the innovation need to build on. आपण आर्ट ऑफ मीडिया बाईंग बघूया, की मीडिया बाईंग हे आर्ट का आहे. तर मीडिया वेगवेगळ्या पद्धतीने प्रोडक्ट्स रिप्रेझेंट करत असतं. त्यांचे डिझाईन्स असतील किंवा डेमोग्राफिक बिहेवियर आहे, बिहेवियरल ट्रेड्स आहेत, तर ते कन्सिडर करतात टार्गेटेड ऑडियन्सचे, आणि अकॉर्डिंगली ऍडव्हर्टाइजमेंट बनवल्या जातात. मग त्या ऍडव्हर्टाइजमेंट बनवताना सुद्धा त्याच्यातले कॅरेक्टर्स असतील किंवा त्याच्यातले जे व्हिज्युअल ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट्स असतील किंवा पेंटिंग्स असतील, ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते सिलेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे निगोसिएशन इन मीडिया बाईंग. निगोसिएशन हा इंटिग्रल पार्ट आहे, कारण त्याच्यामध्ये एकतर मीडिया पार्टनर आणि बायर किंवा क्लायंट जो आहे तर त्याच्यात दोघांचाही फायदा व्हायला पाहिजे. तर त्याच्यातले जे स्केड्युल्स आहेत तर ते सुद्धा ते मग कमी जास्त करतात, फ्रिक्वेन्सी कमी जास्त करतात किंवा प्राईम टाइमचे स्केड्युलिंग कमी करतात. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर ते त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केल्या जातात किंवा मॅनेज केल्या जातात, आणि विन विन सिच्युएशन मध्ये येऊन निगोशिएट केलं जातं. कारण क्लायंटचं बजेट सुद्धा मीडियासाठी कमी असतं आणि मीडिया काय फ्रीमध्ये काम करायला बसलेलं नाहीये. त्यांचा रेव्हेन्यू ऍडव्हर्टाइजमेंट वरच जनरेट होत असतो. आता टाइप्स ऑफ निगोशिएशन स्ट्रॅटेजीज बघूया. त्याच्यामध्ये पहिला टाइप जो आहे तो युझिंग क्लाउट ऑर इन्फ्लुएन्स. त्याच्यामध्ये क्लायंटचा इन्फ्लुएन्स किती आहे त्या स्पेसिफिक मार्केटमध्ये, तो किती पॉप्युलर किंवा किती फेमस ब्रँड आहे, तर ह्याचा इन्फ्लुएन्स सुद्धा होतो. त्याच्यानंतर कटिंग दी कॉम्पिटिटर. कॉम्पिटिटर कटिंग मध्ये कॉम्पिटिटरच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत तर त्याच्यापेक्षा जास्त कॅम्पेन करणं, डॉमिनंट अप्रोच जो आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा निगोशिएशन स्ट्रॅटेजीजवर आपण निगोशिएट करू शकतो ही स्ट्रॅटेजी यूज करून. किंवा कॉम्पिटिटरचा कट जर जास्त असेल, समजा कॉम्पिटिटरची इन्व्हेस्टमेंट 50 करोड असेल, ठीक आहे, एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, तर इक्विव्हॅलेंटली तेवढीच इन्व्हेस्टमेंट तुमची सुद्धा असायला पाहिजे, तर तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहाल. त्याच्यानंतर आहे स्टिकिंग बॅक विथ डेटा अप्रोच, की मीडिया पार्टनर जो आहे तर त्याच्याकडे डेटा किती आहे जो व्हॅल्युएबल आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार पण आपण निगोशिएट करू शकतो. जर त्यांच्याकडे जास्त डेटा नसेल, तो डेटा सुद्धा जर क्लायंटच प्रोव्हाइड करणार असेल तर मग ते निगोशिएट करू शकतात, त्यांच्या फेवर मध्ये ती सिच्युएशन जाते. त्याच्यानंतर आहे कॅरेट अँड स्टिक अप्रोच. त्याच्यामध्ये त्या ऑफरिंगमुळे किंवा त्या कॅम्पेनमुळे जेवढा क्लायंटला बिझनेस मिळणार आहे, जितका सेल होणार आहे, तितकाच फायदा जो आहे तर तो मीडिया पार्टनरचा सुद्धा होणार आहे.
त्यांना सुद्धा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. त्याच्यानंतर होल्ड अदर व्हेइकल्स इन दी ग्रुप, त्याच्यामध्ये डिस्काउंट्स जे प्रोव्हाइड केले जातात किंवा सपोर्टिंग व्हेइकल यूज केले जातात ऍज अ ग्रुप. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकच मीडिया पार्टनर जो आहे तर तो 2 रायव्हल कंपनीचे ऍडव्हर्टाइजमेंट करत असतो. मग अशा वेळी त्याला त्याच्यामध्ये निगोशिएट करावं लागतं. ठीक आहे, की रायव्हल कंपनीला जर ओव्हरकम करून पुढे जायचं असेल तर मग मी क्लायंटला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. कारण त्यांना जर टफ कॉम्पिटिशन द्यायची असेल तर रायव्हल कंपनी जे जे मीडिया पार्टनर्स यूज करते तिथे तिथे त्यांना इन्व्हेस्ट करावं लागतं. त्याच्यानंतर आहे फाउंडर ब्रँड अप्रोच. फाउंडर ब्रँड अप्रोच मध्ये एकतर त्या कंपनीचं प्रेस्टिज जे आहे तर ते सुद्धा कन्सिडर केलं जातं याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे डाऊन प्ले बजेट अप्रोच. डाऊन प्ले बजेट अप्रोच मध्ये लोअर फिगर जे आहेत तर त्या प्रेझेंट केले जातात मीडिया पार्टनर कडून. फॉर एक्झाम्पल आपण एखादं प्रपोजल, एखादं काम असेल तर त्याचे प्रपोजल्स मागवले जातात. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कमी जो बजेट मध्ये काम करून देणार असेल त्याला सिलेक्ट केलं जातं, ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. तसंच मीडिया पार्टनरच्या बाबतीत सुद्धा होतं, मोठमोठ्या MNCच्या बाबतीत. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग दी सेलर्स कॉन्टॅक्ट. सेलर्सचा कॉन्टॅक्ट किती आहे, किती हेवी प्राइसला ते परचेस करतात, फ्रिक्वेन्सी किती आहे त्याची, ते कन्सिडर केले जातं. फ्लेक्झिबल अप्रोच आहे की सिझनेबल असेल किंवा त्याच्यात असणाऱ्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामुळे होणारी फ्लेक्झिबिलिटी. त्याच्यानंतर युझिंग मार्केट नॉलेज. मार्केट नॉलेज अनालिसिस जे आहे तर ते मीडिया पार्टनर जास्त करत असतात. जर क्लायंटची स्वतःची रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल तर ते त्यांच्या फेवरेबल कंडिशनला जातं. त्याच्यानंतर कॅम्पेन बेस्ड अप्रोच. कॅम्पेन मध्ये मल्टिपल मीडिया जे सिलेक्ट केले जातात. त्याच्यानंतर एक्सप्लॉइटिंग दी मीडिया टीम स्ट्रक्चर. मीडिया टीम स्ट्रक्चर, मग त्यांच्यामध्ये जी डिसिजन मेकिंग हायरार्की आहे, अथॉरिटीज आहेत. त्याच्यानंतर आहे दी लोकल अप्रोच. दी लोकल अप्रोच मध्ये रिजनल डिफरन्सेस इन रेट बाय रूटिंग दी ऍडव्हर्टायझिंग थ्रू मार्केट्स फॉर विथ लोअर रेट. लोकल अप्रोच जर बघितलं तर लोअर रेट मध्ये ते त्यांना मार्केटिंग करायचं असतं, ऍडव्हर्टाइजमेंट करायचं असतं आणि त्याच्यासाठी ते जास्तीत जास्त फोर्स करत असतात. मग जसं फॉर एक्झाम्पल काही रेफरन्सेस यूज केले जातात ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे निगोसिएशन लेवल. निगोसिएशन लेवल मध्ये दोघेही गिवन प्रपोजलवर, गिवन कॉस्टवर निगोसिएट करतात डिरेक्टली ऑन द बेसिस ऑफ मनी ओनली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्लॅन प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन कसं प्लॅन करायचं तर पहिलं आहे ती बाईंग प्लॅन शुड बी प्रेझेंटेड बाय दी मीडिया बायर. पहिला आहे युझिंग पॉवर पॉइंट. पॉवर पॉइंट यूज केलं पाहिजे आपण. पॉवर पॉइंट वरच प्रेझेंटेशन देतो ते जास्त इफेक्टिव्ह असतं. त्याच्यानंतर रिझन फॉर चॅनल चॉईस. स्पेसिफिक चॅनल जे आहेत तर ते का चूज केले पाहिजेत किंवा सिलेक्ट केले पाहिजेत त्याचं रिझन. त्याच्यानंतर क्लायंट फीडबॅक.
क्लायंटचा फीडबॅक घेतला जातो की जे प्रपोजल दिलंय, जे प्रेझेंटेशन दिलंय त्याच्यामुळे क्लायंट जो आहे तर तो सॅटिस्फाय आहे का, किंवा त्याच्यामध्ये अजून काही चेंजेस पाहिजेत का. तर हे त्या प्रेझेंटेशन मध्ये यूज केलं जातं, करेक्ट केलं जातं. नेक्स्ट आहे क्रायटेरिया इन मीडिया बाईंग. तर मीडिया बाईंगचे क्रायटेरिया काय आहेत, तर पहिलं आहे क्रायटेरिया दॅट गोज इन टू मीडिया बाईंग, गोईंग फॉर दी नंबर्स, देन ॲडिक्वेट रीच अँड फ्रिक्वेन्सी. गोईंग फॉर दी नंबर्स मध्ये किती लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत तो मीडिया पोहोचतोय, त्या मीडियाचा रीच किती आहे, ठीक आहे. इन कॉन्टेक्स्ट ऑफ नंबर म्हणजे आपण TRP कन्सिडर करतो. त्याच्यानंतर ॲडिक्वेट रीच अँड फ्रिक्वेन्सी. ॲडिक्वेट रीच अँड फ्रिक्वेन्सी मध्ये रीच किती आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, ठीक आहे. म्हणजे एकच पर्सन एकच ऍड मल्टिपल टाइम्स बघू शकतो, ठीक आहे. आणि त्या चॅनलची फ्रिक्वेन्सी किती आहे, म्हणजे त्या दिवसातून ती ऍडव्हर्टाइजमेंट 10 वेळा लागतीये, 20 वेळा लागतीये, ही झाली त्या चॅनलची फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर आहे टीव्ही प्रोग्राम स्केड्युल्स, दॅट इज टायमिंग स्केड्युल्स. आपण प्राईम टाइम इथे त्यांनी मेन्शन केलंय 7 PM to 11 PM आहे. त्याच्यानंतर फ्रिंज टाइम जर बघितला तर तो आहे 6 to 7 PM. त्याच्यानंतर आफ्टरनून पिरियड जर बघितला तर आफ्टरनून पिरियड मध्ये सुद्धा साधारण 12 o'clock to 4 o'clock किंवा 3 o'clock हा सुद्धा एक पीक पॉइंट असतो की जेव्हा हाऊसवाईफ जे आहेत तर त्या टेलिव्हिजन बघत असतात. त्याच्यानंतर रेटिंग सर्व्हिसेस. रेटिंग कुठल्या पद्धतीने अनालाइज केले जातात, कॅल्क्युलेट केले जातात पर मंथ. त्याच्यानंतर निगोशिएशन, दी बेस्ट प्राइस. निगोसिएशन विन विन सिच्युएशनला होतंय का, कमीत कमी प्राइस मध्ये जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज बेनिफिट्स जे आहेत तर ते हवे असतात ऑफकोर्स कोणालाही. त्याच्यानंतर मीडिया स्केड्युलिंग आहे. मीडिया स्केड्युलिंग refers to the pattern of timing of advertising which is represented as a plot on flowchart on the yearly basis. फ्लोचार्ट बनवला जातो मीडिया स्केड्युलिंगचा. त्याच्यामध्ये आता आपण बघूया त्याचं इम्पॉर्टन्स बघूया आणि मीडिया स्केड्युलिंग एक्झॅक्टली काय आहे ते पण सांगते. कारण त्याचे फॅक्टर्स आपण जेव्हा बघणार आहोत तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. पहिलं इम्पॉर्टन्स मध्ये डेली कंटेंट. डेली कंटेंट मध्ये रोज पोस्ट जी आहे तर ती ऑडियन्स पर्यंत पोहोचतेय का, डेली कंटेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर प्राईम टाइम. प्राईम टाइम मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट शेड्यूल होतीये का. त्याच्यानंतर प्रोएक्टिव्ह मध्ये ऍडव्हर्टाइजमेंटचा इफेक्ट किंवा त्याच्यावर येणारे रिएक्शन, सेल्स जो आहे तर तो जनरेट होतोय का. अनालिसिस आहे. अनालिसिस मध्ये इफेक्टिव्हनेस ऑफ मीडिया अँड इम्पॅक्ट ऑन सेल्स अँड बाईंग बिहेवियर. त्याच्यानंतर हेल्प्स इन बिल्डिंग स्ट्रॅटेजी. त्याच्यामध्ये पल्सिंग आहे, कंटिन्युइटी आहे, स्केड्युलिंग टायमिंग आहे. पल्सिंग म्हणजे एखाद्या स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये, म्हणजे जर सीझनल प्रोडक्ट असतील तर तिथे जास्तीत जास्त ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात, ते आहे पल्सिंग. आपण बघितलंय युनिट 2 मध्ये बघितलंय हे. त्याच्यानंतर आहे इम्पॅक्ट ऑन सेल्स. सेल्सवर किती इम्पॅक्ट होतोय ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इम्पॉर्टंट आहेत स्केड्युलिंग मध्ये. त्याच्यानंतर आहे फॅक्टर्स दॅट अफेक्ट दी स्केड्युलिंग. पहिला फॅक्टर आहे पॅटर्न ऑफ सेल्स. सेल्सचा पॅटर्न कसा आहे, सीझन वाईज सेल आहे की रेग्युलर किंवा 12 महिने अवेलेबल असलेले प्रोडक्टचं सेलिंग केलं जात आहे. त्याच्यानंतर आहे नो सिझनॅलिटी इन प्रोडक्ट्स. जे इयरली अवेलेबल आहेत FMCG प्रोडक्ट्स आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सम सिझनॅलिटी मध्ये रेफ्रिजरेटर्स असतील किंवा
मॉइश्चरायझिंग ब्रँड्स असतील, प्रोडक्ट्स असतील, तर हे सम सिझनॅलिटी प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर सीझनल आहेत. सीझनल मध्ये स्कूल बॅग असेल, रेनकोट आहे, अम्ब्रेला आहे, हे कम्प्लीट सीझनल प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर आहे परचेस सायकल. परचेस सायकल मध्ये कन्झ्युमर सेम प्रोडक्ट पुन्हा कधी परचेस करतो. आता समजा मोबाईल फोन जर घेतला असेल, तर आता करंट सिच्युएशनला विचार केला तर एक वर्षभर तरी कन्झ्युमर जो आहे तर तो फोन यूज करतो आणि मग पुन्हा परचेस करतो. ठीक आहे, कमीत कमी 1 वर्ष तरी यूज करतात. FMCG प्रोडक्ट बघितले तर FMCG प्रोडक्ट आपल्याला मंथली परचेस करावे लागतात. मग त्याच्यामध्ये काही सोप असेल, सॉल्ट असेल, ग्रोसरीज असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे प्रोडक्ट अवेलेबिलिटी. प्रोडक्टची अवेलेबिलिटी किती आहे मार्केटमध्ये. तर ऑटोमोबाईल सेक्टर जर बघितलं तर ऑर्डर केल्याशिवाय काही प्रोडक्ट बनवून मिळत नाहीत. ठीक आहे, किंवा काही प्रोडक्ट्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये की जे तुम्ही डिरेक्टली जाऊन परचेस करू शकता. त्याच्यानंतर आहे कॉम्पिटिटिव्ह ऍक्टिव्हिटी. कॉम्पिटिटिव्ह ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर कॉम्पिटिटरच्या स्ट्रॅटेजीज, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज, त्यांचे कॅम्पेन्स जे आहेत तर ते आपण कन्सिडर करतो. नेक्स्ट आहे मार्केटिंग टास्क. मार्केटिंग टास्क मध्ये कन्झ्युमरवर इन्फ्लुएन्स किती होतोय, ऍडव्हर्टाइजमेंट स्ट्रॅटेजीचा, त्याच्यानंतर मार्केट रेट किती ग्रोथ होतोय, बजेट कन्स्ट्रेंट्स. गिवन बजेटमध्ये त्यांना जास्तीत जास्त मीडिया मिक्स यूज करून आणि मुळात इफेक्टिव्ह मीडिया जो आहे तर तो सिलेक्ट करायचा असतो कॅम्पेनसाठी. त्याच्यानंतर टार्गेटेड ग्रुप. टार्गेटेड ग्रुपमध्ये टार्गेटेड ग्रुप जे आहेत तर त्यांचे डिमांड्स आहेत, त्यांचं त्यांना कुठल्या पद्धतीने जास्त अप्रोच करता येईल. तर आता समजा किड्स हे जर आपण कन्सिडर केलं तर हे टार्गेटेड ग्रुप असतील तर पोगो असेल, कार्टून नेटवर्क असेल, या चॅनलवरून त्यांना टार्गेट करता येईल. त्याच्यावर जास्त प्रमोशन्स आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट्स आहेत तर त्या हाय असायला पाहिजेत. अदर फॅक्टर्स दॅट अफेक्ट शेड्युलिंग. त्याच्यामध्ये आहे बायर टर्नओव्हर. It shows the rate at which new buyers enter the market. The rule is higher the rate of buyer turnover, the more continuous the advertisement should be. Turnover rate जर हाय असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा कंटिन्युइटी असायला पाहिजे. त्याच्यानंतर परचेस फ्रिक्वेन्सी जी आहे तर परचेस फ्रिक्वेन्सी जर हाय असेल प्रोडक्टची तर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कंटिन्युइटी यायला पाहिजे. त्याच्यानंतर फॉरगेटिंग रेट. इट शोज द रेट ॲट विच द बायर फॉरगेट्स द ब्रँड. द रूल इज हायर द फॉरगेटिंग रेट, द मोर कंटिन्युअस द ऍडव्हर्टाइजमेंट शुड बी. ब्रँड बद्दल जर कन्फ्युजन क्रिएट होत असेल, ब्रँड जर लोक विसरत असतील, असं होऊ शकतं की स्पेसिफिक पिरियड मध्ये जर ऍडव्हर्टाइजमेंट केली गेली नाही एखाद्या प्रोडक्टची तर बायर जे आहेत तर ते तो ब्रँड बद्दल विसरून जातात आणि ते बाकीच्या ब्रँडकडे स्विच होतात. तर मग ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी असायला हवी आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल कंडिशन ऑफ कंपनी. फायनान्शियल कंडिशन्स असतील, कंपनीचे जे बजेट अलोकेशन असेल त्याच्यानुसार सिलेक्शन झालं पाहिजे आणि ऍडव्हर्टाइजमेंट झाल्या पाहिजेत. लेवल ऑफ कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन टफ असेल तर तितक्याच इंटेन्सिटीने ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन झाले पाहिजेत. जर मॉडरेट किंवा माइल्ड कॉम्पिटिशन असेल तर ऍडव्हर्टाइजमेंटची फ्रिक्वेन्सी थोडी कमी असेल तरी चालेल, पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असायला हवी आहे. त्याच्यानंतर स्केड्युलिंग पॅटर्न, कंटिन्युटी,
फ्लायटिंग अँड पल्सिंग. कंटिन्युटी जी आहे तर कंटिन्युअस ऍडव्हर्टाइजमेंट असायला पाहिजेत. म्हणजे 12 महिने आपण बऱ्याचशा प्रोडक्टच्या ऍडव्हर्टाइजमेंट बघतो. ठीक आहे. मग अगदी कन्सिडर केलं तर थम्सअप, कोको कोलाच्या ऍडव्हर्टाइजमेंट असतील तर किंवा बँकिंगच्या ऍडव्हर्टाइजमेंट असतील त्या 12 महिने असतात, म्हणजे त्या कंटिन्युअस असतात. नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेटेड ऍडव्हर्टाइजमेंट. कॉन्सन्ट्रेटेड ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सीझन, इव्हेंट किंवा फेस्टिवल, हॉलिडे रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट ज्या असतात तर त्या कंटिन्युअस असतात. म्हणजे दिवाळी फेस्टिवलच्या वेळेला ऍडव्हर्टाइजमेंट असतील किंवा स्पोर्ट्सच्या ऍडव्हर्टाइजमेंट असतील तर ह्या कंटिन्यू ऍडव्हर्टाइजमेंट ह्या कॉन्सन्ट्रेटेड केल्या जातात, की तो इव्हेंट होईपर्यंत ती ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला सतत बघायला मिळते. त्याच्यानंतर आहे फायटिंग ऍडव्हर्टाइजमेंट. फायटिंग ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये रायव्हल कंपनी ज्या आहेत तर त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे त्यांचं फायटिंग सुरू असतं अक्षरशः. रायव्हल कंपनीज जर असतील, रायव्हल प्रोडक्ट्स जर मार्केटमध्ये असतील तर लाईक पेप्सिको आणि कोका कोला, त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या फ्रिक्वेन्सी मल्टिपल चॅनल्सवर जरी अनालाइज करायला गेलात तर त्या जवळजवळ इक्वल आहेत. त्याच्यानंतर आहे पल्सिंग ऍडव्हर्टाइजमेंट. पल्सिंग ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जसं मगाशी मी म्हटलं की एक पीक टाइम असतो त्या प्रोडक्टचा, त्या वेळेला त्या ऍडव्हर्टाइजमेंट जास्तीत जास्त केल्या जातात. जसं थम्सअप आणि कोका कोला जर आपण पुन्हा कन्सिडर करतो एक्झाम्पल म्हणून, त्या 12 महिने ऍडव्हर्टाइजमेंट असतात, पण तेच समर सीझनच्या वेळेला त्याचा फ्रिक्वेन्सी रेट जो आहे तर तो जास्त वाढतो त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा, कारण ते पल्सिंग करतात, कारण तो त्यांचा पिरियड आहे त्या प्रोडक्ट्सचा सेल होण्याचा. त्याच्यानंतर आहे स्केड्युलिंग स्ट्रॅटेजीज टू क्रिएट इम्पॅक्ट. scheduling strategies to create impact मध्ये to premise behind the kind of scheduling strategies is that consumers have a tendency to switch channels during commercial break and watch something else. हे रोड ब्लॉकिंग आहे, कारण टेलिव्हिजनवर ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर कन्झ्युमर काय करतात की चॅनल स्विच करतात, चॅनल चेंज करतात आणि दुसरा चॅनल बघायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे तुम्ही जितकं स्ट्रॅटेजीज यूज कराल, ऍडव्हर्टाइजमेंट कराल तर ते त्यावेळी वर्थलेस होतं. नेक्स्ट आहे डे और डे पार्ट एम्फसाइजेस. This type of scheduling is normally adopted by follower brands. This brand would not have level of budget that the dominant brand would have. Specific day or day parts are chosen. The activities focus on those days and parts thereby ensuring higher weights and visibility compared to competition within those day parts. Selected day parts किंवा ड्युरिंग वीक डेज जे आहेत किंवा डे पार्ट मधलं जे शेड्युलिंग आहे तर ते कन्सिडर केलं जातं. म्हणजे फक्त प्राईम टाइमलाच काही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्या जातात किंवा फक्त डेट पिरियड मध्ये काही ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात, कारण त्यांचं तेवढं बजेट नसतं. त्याच्यानंतर मल्टिपल स्पॉटिंग. मल्टिपल स्पॉटिंग मध्ये वेगवेगळ्या मीडियम थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातं. त्याच्यामध्ये टीजी ग्रुप फोकस केले जातात. डिलिव्हरी सिस्टीम असेल किंवा अपॉर्च्युनिटीज आहेत, सेल्स प्रमोशन टेक्निक्स आहेत, ह्या सगळ्या मेथड त्याच्यामध्ये यूज केल्या जातात. आणि टीजर्स मध्ये आता इथे हे एक्झाम्पल दिलंय, हे प्रोडक्ट ऍक्च्युली दाखवलं नाहीये पण ऍडव्हर्टाइजमेंट करताना म्हणजे त्याच्यामुळे कन्झ्युमरचा इंटरेस्ट जो आहे, अटेन्शन जे आहे तर ते ग्रॅब होतं की हे नक्की प्रोडक्ट कसं असेल.
होल्ड युअर ब्रेथ अ लिटल लॉंगर. म्हणजे हे नवीन प्रॉडक्ट जे आहे तर ते मार्केटमध्ये लॉन्च होत.